नमस्कार अमरावती. अमरावती येथील आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित असलेली डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर रक्कम तातडीने जमा करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन AISFच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नसून चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरी अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी जमा झालेली नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च भागविणे कठीण होत असल्याचा आरोप करण्यात आला. AISFने प्रलंबित व मागील वर्षांची डीबीटी रक्कम तातडीने वितरित करणे, तालुका स्तरावर योजना प्रभावीपणे राबविणे, महाविद्यालयाच्या अंतरावर आधारित लाभाचा निकष रद्द करणे, विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणे आणि अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी केली आहे. या प्रश्नावर वर्षभरापासून आंदोलने व निवेदने देऊनही तोडगा निघाला नसल्याने विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटी जमा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. दरम्यान आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त श्रीकांत धोटे यांनी तांत्रिक अडचणीमुळे निधी वितरणात विलंब झाल्याचे सांगितले. आम्ही त्यांचे ऑनलाईन जनरेट केलेले आहे बिलं. ते रिस्पॉन्स बँकेकडून किंवा टेक्निकल त्याच्यात अडचण आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्या याच्यात म्हणजे एक तर जमा झाले नाही किंवा त्यांना जर त्यांचे रिजेक्ट झाले किंवा त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर ते रिस्पॉन्स जनरेट होऊन त्यांच्या लॉग इनला यायला पाहिजे होते. तर ते आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी आणि जी MHAIT आहे त्यांच्याशी बोलत आहोत. आताच एक VC झाली आणि ते आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत. यापूर्वी सुद्धा असेच आंदोलन झालेले आहेत, स्कॉलरशिप जमा झालेले नाहीत, विद्यार्थ्यांना त्रास होत आहे आणि निर्णय लागलेला नाही, आता पुन्हा आंदोलन होत आहे. नाही, आता त्यांचा जे वाढीवचा विषय होता तो सॉल्व्ह झाला, त्याच्यानंतर पैशाचा विषय होता तो पण झाला. आता हे फक्त तांत्रिक अडचण आहे. म्हणजे आम्ही त्यांचे जनरेट पण केले, त्यांचे पैसे पण आमच्याकडे आले, आम्ही जनरेट केले. फक्त ते टेक्निकल अडचण आल्यामुळं त्यांचा रिस्पॉन्स जनरेट होत नाही. एकतर पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे किंवा त्यांचं काही आधार अपडेट नसेल किंवा जे काही टेक्निकल अडचण असेल तर ते अपडेट होऊन त्या विद्यार्थ्याच्या लॉग इनला ते परत जायला पाहिजे, पण ते गेलं नाही. एक तर ते पैसे जातील किंवा त्यांचं काहीतरी अडचण क्रिएट होईल. तर ते MHAITशी आम्ही बोलत आहोत आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयाशी पण बोलत आहोत. अद्यापही आपण या संदर्भात विचारणा केली नाही काय, कारण की पुष्कळ लांबून विद्यार्थी आलेले आहेत. आम्ही विचारणा करत आहोत, रोज त्याचा फॉलोअप वरिष्ठ कार्यालयाला घेत आहोत. आत्ताच आमची VC पण झाली MHAIT सोबत, तर ते आम्ही करत आहोत. किती दिवसात ते आम्ही म्हणजे तात्काळ काढण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी हे जे अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग आहे, या विभागावर आयुक्तामार्फत पंडित दीनदयाळ नावाची योजना चालते. या योजनेचे सर्व विद्यार्थी आहेत. 2025-26 हे शैक्षणिक वर्ष संपलं असताना सुद्धा या विद्यार्थ्यांना अजून त्या योजनेचा लाभ भेटलेला नाही. हे विद्यार्थी खेड्यापाड्यातले आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातले विद्यार्थी आहेत. जसं नांदेडचे आहेत, हिंगोलीचे आहेत, परभणीचे आहेत, नंदुरबारचे आहेत, संभाजीनगरचे सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि अमरावती सुद्धा आहेत. या विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या विद्यार्थ्यांना जे डीबीटी मिळते, जे रक्कम मिळते, जे निधी मिळतो तो या सरकारकडे किंवा या प्रशासनाकडे नाही म्हणते. मला सांगा की यांना मंत्री फोडण्यासाठी पैसे आहेत, यांना शक्तीपीठ नको असलेला यांना पैसे आहेत, यांना कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, मग विद्यार्थ्यांच्या निधी का नाही, यांना विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप का नाही, डीबीटी का नाही? या ठिकाणी हा प्रश्न आम्ही विचारण्यासाठी इथं जमलेला आहोत. जोपर्यंत विद्यार्थ्यांची डीबीटी मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असं AISFच्या वतीनं सांगू इच्छितो. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी आलेले? इथून हिंगोली, नांदेड, किनवटून आलेत, संभाजीनगरहून आलेत, परभणीवरून आहेत, नंदुरबार, धुळे, नाशिक, अमरावती, इकडे गोंदिया, भंडारा, वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी इथं आलेले आहेत त्यांच्या मागण्या घेऊन.